यांच्या दरम्यान पाहायला मिळेल, कारण आजच्या दिवसात जर बघायला गेलं तर पहिला सकाळच्या सत्रात सामना आपल्याला पाहायला मिळाला होता तो वाघाड आणि साडगाव यांच्या दरम्यान. त्यात वाघाड या संघाला प्रभावाच्या समोर जावं लागलं होतं. साडगाव या संघाने मात्र विजय प्राप्त केला होता. दुसरा सामना पाहायला मिळाला होता गंगा माळुंगे आणि नाईकवाडी. यात मात्र नाईकवाडी या संघाने एक गंगा माळुंगीवर मात करून आपला विजय प्राप्त केला होता. तिसरा सामना आपल्याला मगाशीच पाहायला मिळाला होता मोहाडी आणि मावडी यांच्यात. मावडीने तो 6 विकेट्सने सामना जिंकला होता. आता मात्र आपण पाहतोय की हा देखील 5 षटकांचा सामना असेल दुगाव आणि राजूर बहुला यांच्या दरम्यान. सलामीची जोडी दुगाव या संघाकडून आपण पाहतोय. या ठिकाणी बघायला गेलं तर नक्कीच सोमाभाऊ आणि मयूर सर यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेलच, परंतु मात्र एक गोलंदाजाची धुरा सांभाळताना येतोय एक विकेट टेकर गोलंदाज. ओके, सामन्याला सुरुवात होते. राईट आर्म लेफ्ट राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी येतोय राजूर बहुला या संघाकडनं वैभव. 18 नंबर जर्सी प्रदान केलेला तेज रफ्तार गतीमध्ये टाकला जाणारा हा गोलंदाज मानला जातोय राजूर बहुला या संघाकडनं. हो, यावेळेला नक्कीच आपल्या रणनीती मुताबिक क्षेत्ररक्षण लावले गेले होते, परंतु मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मोडलं होतं. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन. एक वाजून 40 मिनिट झाल्यानंतर मात्र आपण पाहतो की देखील पहिल्या चेंडूत खणखणीत चौकार येतोय. चौकार आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते दुगावकरांची बिनबाद 4. यावेळेला नक्कीच आवाज आला होता की नाही, परंतु मात्र नक्कीच हलकीशी अपील केली गेली होती आणि अपील करत असताना मात्र नाकारले जाते. नाकारत असताना आपण पाहतोय की 2 चेंडूमध्ये 4 धावा तर बनवल्यात, परंतु बनवत असताना मात्र विकेटची गरज असेल ती राजूर बहुला या संघाला, कारण धावसंख्या तर मोठी बनवावी लागेल, कारण राजूर बहुला हा देखील एक संघ मजबूत मानला जातोय. मजबूत मानत असताना प्रत्येकदा वैभव यांच्या पुढील चेंडू सन्मान दिलाय. सन्मान देऊन फ्लिक करत असताना फायलिकच्या क्षेत्रामध्ये बोलला होता, त्या ठिकाणी मात्र एक क्षेत्र ही रणनीती चांगली असेल, कारण हार्ड चेंडू होता आणि हार्ड चेंडू होत असताना जेव्हा मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते तेव्हा मात्र नेक्स्ट बॅटरला स्ट्राईक मिळते. आणि स्ट्राईक मिळत असताना आपण पाहतोय की ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच सोमाभाऊ हा आता मात्र स्ट्राईकला येतोय. मयुरी यांची मात्र नक्कीच आपण तारीफ करावी लागेल. 5 धावांची खेळी केली आणि 5 धावांची खेळी करत असताना नॉन स्ट्राईकला येतोय. आणि नॉन स्ट्राईकला येत असताना आपण पाहतोय की एक हार्ड हिटर विस्फोटक फलंदाज यांना मात्र स्ट्राईक मिळते. ऑन साईडला मोडण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी बॅट आणि चेंडू यांच्या समन्वयाचा झाला नाही, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की देखील एक विस्फोटक तर फलंदाज आहेत. 5 षटकांचा मित्रांनो सामना आहे आणि 5 षटकांचा सामना असल्या कारण आपण पाहतोय की ह्या ठिकाणी 50 धावसंख्या तर प्लस असायला पाहिजे, कारण ह्या ठिकाणी चेस करण्यासाठी थोडंसं मुश्किल अडथळा निर्माण तर होतोय. या ठिकाणी सपाट तर मैदान आहे, परंतु मात्र ज्या पद्धतीने अटॅक केला जातोय कधी कधी अधूनमधून गोलंदाजाला देखील मदत मिळते. प्रत्येकदा बॅट आणि जे नियंत्रण होतं संगम तर झालं नाही. संगम होत नसताना आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. वैभव यांची शानदार गोलंदाजी आतापर्यंत जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूत एक चौकार तर मारला गेला होता. मारत असताना मात्र नक्कीच वापसी केलेली दिसते राजूर बहुला या संघाकडून. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन. राईट हँड फलंदाजाला जर बघायला गेलं तर ऑन साईडला शानदार क्षेत्ररक्षण लावले गेले एक बॅकवर्ड शॉट्स केलेल्या लेगच्या दिशेने, परंतु ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतो की श्याम यांना लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पाठवले गेले. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फील्ड करत असताना कुठेतरी परिवर्तन अलग पद्धतीने मात्र नक्कीच बाळगावं लागते. या ठिकाणी सन्मान दिलाय. डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात मात्र सफल तर होते, परंतु सक्तीशाली प्रहार नव्हता. या ठिकाणी मात्र एक कलाईचा वापर करत असताना एक हलक्या हाताने खेळला होता आणि खेळत असताना मात्र षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 6 दुगावकरांची ही धावसंख्या. फॅमिली बॉय चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. पहिले होत असताना आपण पाहतोय की ह्या ठिकाणी मात्र नक्कीच शानदार ऑर्गनाईज पाहायला मिळते आणि शानदार ऑर्गनाईज करत असताना या प्रतियोगितेतील आजचा जर बघायला गेला तर 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील हा 4था सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते राजूर बहुला आणि दुगाव यांच्या दरम्यान. श्याम येतोय. हा देखील एक चांगला गोलंदाज मानला जातोय राजूर बहुला या संघाचा. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता सोमाभाऊ यांच्या, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय की सफल तर झाला होता, परंतु मात्र जे कनेक्शन व्हायला होतं ते मात्र मिळाले नाही. परंतु एक सिंगल धाव काढण्यात कुठलीच कसर सोडली नाही. एक सिंगल धाव प्राप्त केली जाते. सिंगल धाव येत असताना आपण पाहतोय की या ठिकाणी आता मात्र स्ट्राईक मिळते मयूर यांना.
कुल मिलाकर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 7. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्ले चालू होत असताना आपण पाहतोय या ठिकाणी की साम गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीवर मात्र फील्ड लावले गेले. ऑन साईडला शानदार क्षेत्ररक्षण लावले लेफ्ट हँड फलंदाजीसाठी मिस्टर मयूर यांच्यासाठी. हलकीशी अपील केली होती विकेटच्या पाठीमागे परंतु मात्र नाकारत असताना आपण पाहतो की अंपायरची भूमिका पार पडत असताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते एक सन्माननीय सज्जन भाऊ बोंबले आणि त्यांचे साथी स्कोर लेग अंपायर सोनू भाऊ बोंबले. मात्र नक्कीच अपील तर केली होती. करत असताना आपण पाहतोय प्रत्येकदा साम भाऊ यांच्या पुढील चेंडू. ओ नक्कीच लेंथ असेल चांगली रणनीती आणि चांगली रणनीती असल्याने मात्र नक्कीच लाईन बिघडावी लागेल फलंदाजाला. परंतु आपण पाहतोय की नक्कीच राजूर भाऊला हा संघ मात्र नक्कीच कुठल्याही खेळण्यासाठी जातोय. गाठ पाणी पिऊन मात्र नक्कीच प्रत्येक ठिकाणी खेळण्यासाठी जातोय आणि त्या अनुभवातून शिकत असताना मात्र नक्कीच ही चोरशीची लढत पाहायला मिळते दुगाव या संघासमोर. प्रत्येकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडत असताना नियंत्रण कुठेतरी चुकते साम यांचं. परंतु बघायला गेलं तर हा साम देखील एक ऑलराऊंडची भूमिका पार पडताना त्यांची सगळं क्वालिटी आहे आणि क्वालिटी होत असताना आपण पाहतोय प्रत्येकदा आपण पाहतो स्लॉर वन गतीमध्ये फेकला होता चेंडू. आतापर्यंत जर बघायला गेला तर मयूर यांना काही जमलं नाही मात्र आपल्या क्रीजवरती प्रेशर तर येईल. परंतु आमच्या या फॅमिली बॉईज रवळगाव वर कमिटीला एक सहकार्य लाभले. टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव, दह्या चिवाडी आणि ओम साई आळंदी डॅम यांचे देखील सरचं स्वागत आहे. यावेळेला लॉकटॅट फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला आपण पाहतोय मिड विकेट रिजन पाहायला मिळतंय की नक्की चौकार जातोय आणि चौकार जात असताना 4 अंक के साथ धावसंख्या पुढे पाहायला मिळते दुगावकरांची बिनबाद 8 12. एक चेंडू बाकी शिल्लक असेल माफ करा मित्रांनो. 12 धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे खाली नक्कीच चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु मात्र जीवनदान मिळतंय या ठिकाणी. आपण पाहतोय या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण पाहायला मिळतात आणि 2 धावा येत असताना षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते दुगाव या संघाची बिनबाद 14. एक वाजून 47 मिनिट झाल्यानंतर मात्र पॉवर प्लेचा नक्कीच लेखाजोखा बघितला गेला तर 14 धावसंख्या जमवण्यात यश प्राप्त केले गेले दुगाव या संघाने. बिनबाद पार्टनरशिप चांगली जमते. प्रत्येकदा आपण पाहतोय की श्याम यांचं थोडंसं मागडं षटक तर पाहायला मिळालं होतं परंतु आपण या ठिकाणी अजूनही विकेट तर मिळाली नाही. एक चान्स बनला होता परंतु काही साथ दिली गेली नाही. कॅच पकडण्याच्या प्रयत्नात झेल सुटला होता आणि झेल सुटत असताना प्रत्येकदा वैभव येतोय आपल्या कोट्यातील. बघायला गेले तर दुसरं षटक पारीचे, तिसरं षटक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. स्ट्राईकला आपण पाहतोय सोमाभाऊ, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मयूर. शानदार जोडी जमते दुगावकरांची. पॉवर प्ले संपल्यानंतर आपण पाहतोय ऑन साईडला राईट हँड फलंदाजासाठी चांगले क्षेत्ररक्षण लावलंय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रत्येकदा चांगला फटका लॉंग ऑफच्या रिजन मध्ये मारलाय. पाठीमागे आपण पाहतोय की फील्ड शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. केवळ एक धावावरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. बघायला गेलं तर नक्कीच एक चुरशीची लढत पाहायला मिळते या ठिकाणी. तत्पुरते आपण पाहतोय या आमच्या बॉलाचे सहकार लाभले आमच्या फॅमिली बॉईज रवळगाव गौर कमिटीला. टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव, दह्या चिवाडी, ओम साई आळंदी डॅम. यावेळी चांगला चेंडू टाकला होता. पॅडला टक्करल्यानंतर ऑन साईडला मोडला होता ज्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तर खाली होतं परंतु त्या ठिकाणी मात्र फील्ड केलं तेव्हा मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव खाली जाते. सिंगल धाव येत असताना धावसंख्या पाहायला मिळते 16. बिनबाद 16. प्रत्येकदा आपण पाहतोय स्ट्राईक राहते सोमाभाऊ.
यावेळी देखील चांगला फटका पाहायला मिळाला होता सोमाभाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून, परंतु मात्र थोडीशी मिसफील्ड झाली होती आणि मिसफील्ड होत असताना 2 धावा परत एकदा पाहायला मिळतात. 2 धावा येत असताना आपण पाहतो की देखील रॉखलं गेलं होतं. पॉवर प्लेच्या जर जखा बघितला होता तेव्हा मात्र देखील 2 षटकामध्ये 14 धावा जमवल्या होत्या, परंतु आपण या ठिकाणी पाहतो की देखील एक एक्सिलेटर चेंज केले जाते. मयूर भाऊ आणि सोमाभाऊ यांच्याकडून एक बघायला गेलं तर बॅटिंग लाईनअप मजबूत आहे दुगावकरांची. परत एकदा ऑन द स्पॉट हवाई फायर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. आता मात्र सुंदर झेल पकडला जाते. पहिला झटका लागतोय दुगाव या संघाला. सोमाभाऊ यांची विकेट जाते आणि विकेट जात असताना मात्र देखील एक सुंदर झेल पकडला जातोय. वैभव यांना पहिली शिकार मिळते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत मयूर यांना साथ देण्यासाठी जातोय सचिन. 1 डाऊन तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आत जातोय. कारण आपण पाहू शकाल या ठिकाणी बघायला गेले तर 1 बाद 18 ही धावसंख्या पाहायला मिळते. तसं आपण सांगितले जाते ना की आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण आहे. कालचा दिवस हा अनुभव होता, आजचा दिवस हा प्रयोग असतो आणि उद्याच्या दिवस ही आपली अपेक्षा असते आणि तीच अपेक्षा घेऊन मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते मिस्टर सचिन. वैभव भाऊ यांना मात्र देखील एक विकेट मिळते. राजू बहूर या संघाला ब्रेक थ्रू तर मिळवून दिला आणि ब्रेक थ्रू मिळवून देत असताना आपण पाहतोय की मयूर आणि सचिन यांची जोडी ही मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गती पथावर चालू असताना स्ट्राईकला येतोय सचिन. सन्मान 2.4 मध्ये खेळला होता. त्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं कारण डेप्थ स्पर्ला ऑफ साईडला क्षेत्ररक्षक बाउंड्री टच लावला होता. एक सन्मान 2 क्लाइनचा वापर करत असताना मात्र चेंडूला मोडत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा. कारण अक्षरशः आपण क्रिकेटमध्ये मित्रांनो पाहतोय की देखील जिथं मात्र षटकार चौकार येत नाही तिथे एकीदुकीने धावसंख्या देखील महत्त्वाची असते आणि तेच आपल्याला दृश्य पाहायला मिळालं होतं. सचिनच्या बॅटच्या माध्यमातून 2 धावा आल्यात, महत्त्वपूर्ण 2 धावा आणि महत्त्वपूर्ण 2 धावा येत असताना पुढील चेंडू टाकण्यासाठी परत एकदा येतोय आपल्या मार्गावरती. शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी, दोन्ही संघाची तुलना केली तर दोन्ही संघ मजबूत आहेत. प्रत्येकदा चेंडूला उंचाई मिळाली आणि उंचाई मिळत असताना हो नक्कीच ललचावलं होतं, नाचवलं होतं, परंतु अंतिम क्षणीपर्यंत मात्र चेंडूवरती नजर तर सोडली नाही आणि सोडत असताना मात्र आपण पाहतोय की सचिन या फलंदाजाच्या नक्कीच विकेट मिळतोय आणि विकेट नंबर 2 दुसरा झटका लागतोय दुगाव या संघाला. धावसंख्या अजूनही 20, 2 बाद 20 ही धावसंख्या दुगाव या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. एक वाजून 51 मिनिट झाल्यानंतर मात्र सचिन बाद होते. सचिन बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर मोहन. प्रत्येकदा आपण पाहतोय की देखील 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूमध्ये 20 धावा जमवल्या दुगाव या संघाने. 2 महत्त्वपूर्ण विकेट केली. त्यानंतर आपण पाहतोय की देखील सचिन भाऊ आणि सोमाभाऊ यांची विकेट केल्यानंतर आपण पाहतोय की मोहन आणि मयूर यांच्यावरती ही जबाबदारी पार पाडत असताना आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 14 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज राजू बहुला या संघाकडे एक जादुई फिरकी गोलंदाज, त्यांच्याकडे कलात्मक गोलंदाजी तर आहे आणि होत असताना आपण पाहतोय राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी तयार प्रकाश भाऊ यांची गोलंदाजी. वाईटचा इशारा मागितला जातो, दाद मागितली जाते, परंतु ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा इशारा नव्हता सज्जन भाऊ बोंबले यांच्याकडून. त्यानंतर आपण पाहतोय फॅमिली बॉयज चषक 2024 ची स्पर्धा पर्व पहिले. आता मात्र वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावामध्ये भर पडत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते. या प्रतियोगितेमध्ये बघितले गेले तर प्रथम पारितोषिक असेल 31,000. आकर्षक चषक देखील असेल. सन्माननीय नामदार श्री नरहरी झिरवाळ साहेब, आमदार दिंडोरी पेठ विधानसभा यांच्या सौजन्याच्या माध्यमातून त्यांचे देखील सरसे स्वागत आहे. ऑन साईडला एकदा परत मोडलाय चेंडूला. गुड रनिंग बिटवीन द विकेट केली जाईल की नाही. सटीक थ्रो विकेट किपर यांच्याकडे, परंतु मात्र पाहायचं आहे की स्टंपला तर चेंडू स्पर्श झालाय आणि स्पर्श होत असताना एक मॉट विकेट मयूर यांच्या स्वरूपात तिसरा झटका लागतोय दुगाव या संघाला.
आता मात्र अंपायर कॉल रिव्ह्यू येतोय, रन आउट झाला होता की नाही, परंतु मात्र रिव्ह्यू चेक केला जातोय. डिसिजन पेंडिंग मात्र पेंडिंगवर आहे आणि पेंडिंगवर होत असताना मात्र खेळ देखील थांबतोय. तत्पुरते आपण पाहतोय फॅमिली बॉय चषक रवडगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. पर्व पहिले द्वितीय पारितोषिक 21,000 सन्माननीय मनोज अप्पा खांदवे साहेब ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारी यांच्या सौजन्याच्या माध्यमातून त्यांचे देखील सरचे स्वागत आहे. कुल मिलाकर धावसंख्या जर बघायला गेली तर देखील धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 3/23. आता मात्र देखील डिसिजन चेक केले गेले होते ते मात्र फलंदाज बाद होतोय, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, म्हणजे तिसरा झटका लागतोय तो मात्र दुगाव या संघाला. मयूर हा फलंदाज एक विस्फोटक फलंदाज मानला जात होता, परंतु मात्र एक कोल होता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र कुठेतरी 1 सेकंदाचा फरक पडतोय आणि फरक पडत असताना माघारी परतावं लागतंय. माघारी परत असताना आपण पाहतो की त्यांचे स्थान प्राप्त करण्यासाठी नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय साई. या प्रतियोगितेतील तिसरं पारितोषिक असेल 11,000 सन्माननीय सोमनाथ भाऊ निंबेकर आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष तसेच संतोष भाऊ बेंडकोळी आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस यांच्या सौजन्याच्या माध्यमातून. प्रत्येकदा आपण जाऊया मॅचकडे, कारण महत्त्वपूर्ण 3 विकेट तर गेले. 22 या धावेवरती धावसंख्या पाहायला मिळते दुगाव या संघाची. प्रत्येक डावखुऱ्या हाताच्या शैली फलंदाज येतोय साई. यामध्ये आपण पाहतो प्रत्येकदा बॅटचा टॉपेज लागला होता, जंप मारून मात्र नक्कीच कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला जात होता, परंतु मात्र या ठिकाणी भाग्याने साथ दिलेली दिसते साई यांची. एक सिंगल धाव तर खाली जाते आणि सिंगल धाव येत असताना प्रत्येकदा स्ट्राईक मिळते. नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय की नक्कीच मोहन भाऊ यांना. आपण या ठिकाणी पाहतोय की नक्कीच धावसंख्या तर रोखली गेली, परंतु मात्र कोणत्या पद्धतीने फलंदाजाला अटॅक तर करावं लागेल, कारण या ठिकाणी अजून 7 विकेट्स महत्त्वपूर्ण आपल्या चमूमध्ये आहेत दुगाव या संघाकडे. यावेळेला मोहन यांच्या बॅटच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळतोय. वैभव यांनी मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र असफल होतोय कॅच पकडण्यात आणि असफल झाल्यानंतर मात्र सटीक थ्रो तर आला होता नॉन स्ट्राईक एंडला. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना महत्त्वपूर्ण 2 धावा जोडल्या गेल्यात. एक शॉर्ट रन दिली का? एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डेप फॉरवर्डला खेळलाय, त्या ठिकाणी पाठीमागे एक क्षेत्ररक्षक, परंतु मिस फील्ड होते. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 मित्रांनो, जेव्हा पहिली रनिंग जर क्रीजवरून धावल तर नक्कीच ती शॉर्ट रन दिली जाणार नाही, पण दुसरी जर क्रीजवरून धाव काढली तर नक्कीच शॉर्ट रन दिली जाईल, हे मात्र नक्कीच लक्षात ठेवावं. आणि लक्षात ठेवत असताना आपण पाहतोय की नक्की शानदार एक क्षेत्ररक्षणचा नजारा तर पाहायला मिळाला नाही. चौकार गेला होता आणि चौकार जात असताना तेज रफ्तारच्या गतीने धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 28. 3/28 धावसंख्या. लॉपूट टच चेंडू शॉट मिळवण्याच्या क्षेत्रामध्ये खेळला. या ठिकाणी आपण पाहतोय की लॉंग ऑन वरून साम यांना मोठी लंबी दौड मारावी लागते आणि मारत असताना सटीक थ्रो जाते विकेट किपर यांच्याकडे, परंतु मात्र बॅकअप केले जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना ह्या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा, षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते दुगाव या संघाची 3/30. या प्रतियोगितेवर जर बघायला गेलं तर की चौथे पारितोषिक असेल 7,000 रुपये सन्माननीय सांभाव मुरकुटे दिंडोरी तालुका अध्यक्ष भाजपा. 5वे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय सांभाऊ बोडके भाजपा. 6वे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय अशोकभाऊ गोतरणे जिल्हा अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव संघटना नाशिक. आणि 7वे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय गुलाबदादा पवार दिंडोरी पोलीस स्टेशन. 8वे पारितोषिक असेल सन्माननीय गणपत जानकर साहेब आळंदी डॅम. आणि या कमिटीला स्टंप आणि बॅट यांचे स्पॉन्सरशिप मात्र निभावली होती सन्माननीय अनुसयाताई पांडुरंग टोंगारे लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रवळगाव यांचे देखील सरसे स्वागत आहे. आता आपण पाहतोय की देखील या शेवटचे षटक राजूर बहुला संघाकडून घेऊन येतोय संदीप. बघायला गेलं तर 24 चेंडूमध्ये 30 धावा जमवल्या. 3 महत्त्वपूर्ण विकेट तर गेले दुगाव या संघाची, परंतु आपण पाहतोय की शेवटच्या षटकात बघायचं आहे की 15+ धावसंख्या काढल्या जातील की नाही. 45 ते 50च्या आसपास धावसंख्या
बनवणे गरजेचे आहे, परंतु मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली राजू बोलाच्या गोलंदाजांनी एक शानदार गोलंदाजी आणि शानदार गोलंदाजी करत असताना प्रत्येकदा संदीप येतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाठीमागे नक्कीच वैभव यांचं शानदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कॅच तर पकडला नाही, परंतु आपल्या शरीराला टच केल्यानंतर आपण पाहतोय की सटीक थ्रो जातोय विकेट किपर यांच्याकडे, परंतु गोल रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळतात. 3 धावा आल्यानंतर मात्र 33 या आकड्यावरती धावसंख्या तर पाहायला मिळते, परंतु मात्र नक्कीच मोहन भाऊ आणि साई सुदर्शन यांची शानदार जोडी जमते मैदानाच्या आत. कारण विकेटची पर्वा न करता एक मोठी धावसंख्या उभारण्यात मात्र कुठलीच कसर सोडली जात नाही. जर प्रत्येक चेंडूवरती 3-3 धावा काढल्या तर नक्कीच 40+ धावसंख्या होऊ शकते. आणि तेच मात्र कॅल्क्युलेशन बनवून खेळताना पाहायला मिळतं. एक अनुभवी वन क्वालिटी प्लेअर दोन्ही बघायला गेले तर दोन्ही आहेत, साई आणि मोहन. संदीप भाऊ परत एकदा येतोय. चांगला फटका आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लॉंग ऑनच्या रिजनमध्ये आला होता. सटीक थ्रो, परंतु मात्र स्टंपवर सटीक थ्रो असल्या कारण मात्र नक्कीच्या रनआउटच्या स्वरूपात साई यांना माघारी पडतावं लागेल. विकेट नंबर 4, चौथा झटका लागतोय दुगाव या संघाला. चुस्त चपळ चतुराई असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या ठिकाणी. मात्र साम यांच्याकडनं सटीक निशाणा साधला होता स्टंपवरती. रनआउटच्या स्वरूपात साई यांना मात्र माघारी पडतावं लागते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय अमित. संदीप भाऊ यांची मात्र शानदार गोलंदाजी, परंतु त्या पद्धतीने बघायला गेलं तर फलंदाजी मार्फत बघायला गेलं तर नक्कीच जबाबदारी घेऊन खेळताना पाहायला मिळतो या ठिकाणी दुगाव या संघाकडनं मिस्टर मोहन. षटकार चौकार जर मारले गेले तर नक्कीच मोठी धावसंख्या भरू शकतील, कारण या प्रतियोगितेमध्ये लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 जर विकेट काढले गेले तर नक्कीच प्रतीक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक लखन भाऊ बॉम्बले यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. परंतु यावेळेस मात्र थर्ड मॅनच्या गलीमधून काढलाय फटका. ऑपेज लागल्यानंतर आपण पाहतो की 2 धावा तर कंप्लीट पूर्ण पाहायला मिळतात, परंतु मात्र जेव्हा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अमित भाऊ यांच्याकडून, परंतु मात्र 2 धावावरती संतुष्ट राहावं लागते. 2 धावा येत असतात आणि 2 धावा येत असल्या कारणाने मात्र धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती मात्र 36. 4 बाद 36, 36 धावसंख्या. परत एकदा पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, परंतु मात्र सुंदर झेल पकडण्याच्या प्रयत्नात मात्र झेल तर सुटतोय. झेल सुटत असताना सांगितलं जात नाही की काय पूर्ण मॅच जिंका, परंतु मात्र नक्कीच मोहन भाऊ यांना मात्र जीवनदान मिळते. आणि जीवनदान मिळत असताना नॉन स्ट्राईकला राहावं लागते. आणि नॉन स्ट्राईकला राहत असताना आपण पाहतो की अमित यांना स्ट्राईक मिळते. आता मात्र या ठिकाणी राऊंड विकेटच्या मारा करत असताना पुढील चेंडू बॅटचा किनारा लागलाय पाठीमागे. ओहो, कॅच पकडण्याच्या प्रयत्नात लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये फाईन लेगच्या चेंडूमध्ये जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. महत्वपूर्ण ह्या धावा मात्र जमावल्या जातात. बॅकअप केलं जाते की नाही. तिसरी धाव देखील थोडीशी मिसफील्ड आणि बेसफील्ड होत असताना तिसरी धाव करण्याच्या प्रयत्नात रनआउट फलंदाज होतोय की नाही, परंतु मात्र स्कोअर लेग अंपायरच्या अंगठीवरती उठते. म्हणजेच रनआउटच्या स्वरूपात हा फलंदाज मोहन बाद होतोय. विकेट नंबर जर बघायला गेला तर हा 5वा झटका लागतोय. दोन धाव तर महत्वपूर्ण काल्या होत्या. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र पोहोचू शकला नाही. स्ट्राईक एंडला एक शानदार थ्रो होता आणि शानदार थ्रो करत असताना मात्र माघारी परतावं लागते. विकेट नंबर जर बघायला तर 5वा. कुल मिलाकर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39 या आकड्यावरती धावसंख्या दुगावकरांची. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळते अक्षय. शेवटचा चेंडू देखील असेल संदीप भाऊ यांच्या. षटकार मारला जाईल का, चौकार मारला जाईल का, 40+ रन स्कोर गाठली जाईल का हा प्रश्न आहे, परंतु आपण पाहतोय की स्ट्राईकला येतोय अक्षय. बघायला गेलं तर नक्कीच 23 नोव्हेंबर पासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती आणि सुरुवात होत असताना आपण पाहतोय की आजच्या या प्रतियोगितेतील 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील हा आपल्याला चौथा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी. दोन्ही संघाची तुलना केली गेली तर दोन्ही संघ मजबूत आहेत आणि मजबूत असल्याकारणे आपण पाहतोय की शेवटच्या चेंडूवरती कोणत्या पद्धतीने फिनिश केले जाईल दुगाव या संघाकडनं. अक्षय स्ट्राईकला. चांगला फटका आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये टाकला होता. एक धाव पूर्ण केली जाते. वैभव येतोय त्या ठिकाणी. शानदार क्षेत्ररक्षण, परंतु सटीक थ्रो विकेट किपर यांच्याकडे जातोय. मिसफील्ड झाली होती आणि मिसफील्ड होत असताना आपण पाहतोय या ठिकाणी की
रनआउटच्या स्वरूपात मात्र एक फलंदाज तर बाद होते आणि बाद असले कारण मात्र एक शॉर्ट रन देखील दिली जाते. सज्जन भाऊ धावा किती काढल्या या शेवटच्या चेंडूवरती? एक काय? ओके येस. धावसंख्या मित्रांनो झाली ती 40. 6 बाद 40 ही धावसंख्या दुगाव या संघाची. पहिली इनिंग समाप्त होते. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर मात्र 41 धावांचे आव्हान ठेवले गेले राजूर बहुला या संघासमोर. पुढील सामना असेल मित्रांनो नक्कीच या ठिकाणी जर बघायला गेलं तर नाईकवाडी आणि साडगाव दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. साडगाव या संघाने वाघाड या संघाला पराभूत केलं होतं. त्याच्यानंतर गंगा माळुंगी आणि नाईकवाडी यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र नाईकवाडी या संघाने गंगा माळुंगी या संघाला पराभव केलं होतं आणि पराभव करत असताना आपल्याला नॉकआउटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल साडगाव आणि नाईकवाडी. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 2 धावांची पेनल्टी लागली दुगाव या संघाला. तिथे मात्र 41ला विन होतं. तिथे मात्र 39ला विन राहील ते राजूर बहुला या संघाला. 30 चेंडू आणि 39 हे समीकरण असेल या मॅच मध्ये. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी साडगाव विरुद्ध नाईकवाडी यांच्या दरम्यान. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी मित्रांनो यायचे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतील दुगाव या संघाकडून. बघायला गेलं तर क्षेत्ररक्षण लावलं गेले. लावत असताना आपण पाहतोय की राजूर बहुला या संघाकडे 2 बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतात. 30 चेंडू 39 धावांचं लक्ष्य. 41 धावांचा टार्गेट होतं परंतु 2 धावांची पेनल्टी लागली दुगाव या संघाला आणि पेनल्टी लागल्याकडे मात्र 39 धावांचं टार्गेट पार पाडत असताना आपण पाहतोय या ठिकाणी. त्यानंतर नक्कीच आमच्या या मैदानात आगमन होते अण्णाभाऊ शेवरे त्यांचे देखील प्रतिसर एकदा स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतोय की नक्कीच्या एक अनुभवी 1 क्वालिटी प्लेयर गोलंदाजीची एक जबाबदारी घेत असताना मात्र येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत. शिवाभाऊ येतोय फील्डमध्ये. आपल्या गोलंदाजीवरती मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण लावलं जाते. क्षेत्ररक्षण लावत असताना आपण पाहतोय या ठिकाणी ऑन साईडला आपण पाहतोय शानदार क्षेत्ररक्षण.
श्याम आणि आकाश यांची ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी साम यांची महत्त्वपूर्ण विकेट असेल दुगाव या संघासाठी, कारण साम हा जर शेवटच्या षटकापर्यंत जर टिकून राहिला तर नक्कीच एकतर्फी मॅच फिरवू शकतो, यांच्याकडे क्षमता आहे. तत्पुरते आपण पाहतो की नक्कीच दुगाव या संघाकडे देखील क्षमता आहे, कारण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स या गोलंदाजाकडे देखील आहे. बघायला गेलं तर नक्कीच आपलं पाऊल रनअप मोजत असताना कुठेतरी जाती फिरकी गोलंदाजी करायची असेल किंवा मीडियम तेज फास्ट आर्म गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शिवाय येतोय पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा खेळपट्टीवर हाताळताना आकाश नॉन स्ट्राईकला साम मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार. 39 धावांचे टार्गेट पाहिजे राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी. पहिला चेंडूवर आक्रमण, लाजवाब फटका, खूबसूरत फटका, 2 टप्प्याने चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 रन. बघायला गेलं तर सुरुवात तर चांगली झाली होती, कारण ज्या पद्धतीने दुगाव हा संघ फलंदाजी करण्यासाठी आला होता तेव्हा मात्र मयूर या फलंदाजीने देखील पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार मारला होता. सुरुवात तर दोन्ही संघाची बघायला गेली तर नक्कीच दमदार, परंतु मात्र नक्कीच ह्या ठिकाणी मात्र शिवा यांना मात्र नक्कीच गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. पुढील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. प्रत्येकदा क्लॉच किपिंग असल्याने आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र एक स्लोअर वन गतीमध्ये चेंडू फेकला होता. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळते. या ठिकाणी शानदार अटॅक केला जातोय. शानदार अटॅक करत असताना सांगितलं जाते ना की शिवाजी हा शब्द जर तुम्ही उलटा वाचला असेल तर जो जीवाशी होते आणि जो जीवाशी लढलाय तोच मात्र छत्रपती शिवाजी, आणि तोच शिवाजी होत असताना आपण पाहतोय की देखील शिवा मात्र गोलंदाजी करण्यासाठी परत एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. परत एकदा ब्लॉक कॉलमध्ये चेंडू टाकला जाते. फलंदाजाची नक्कीच अग्निपरीक्षा घेतली जाते. या ठिकाणी बघायला गेलं तर नक्कीच टार्गेट तर मोठं नाही आहे, पण मित्रांनो नक्कीच ह्या पद्धतीने अनुकरण एकंदरीत चांगली सटीक लेंथवरती गोलंदाजी केली तर दुगाव या संघाकडे चांगली क्षमता आहे, गोलंदाजीची धार आहे, आणि धार असल्याने आपण पाहतोय की एक विचार करून मात्र चेंडू टाकला जातोय. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता, स्करले घंपारला मात्र नक्कीच हलकीशी अपील केली जाते. एक नजदीकी मामला आपण पाहतोय की नक्कीच रिव्हर्सिप खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि पॅड यांच्यामधून स्टंबला चेंडू आदळला होता की नाही, परंतु मात्र नॉट आउटचा इशारा दिला जातोय. अपील तर केली होती विकेटच्या पाठीमागे, परंतु चेंडू मात्र नक्कीच भाग्याने साथ दिले जाते. ते मात्र नक्कीच साम यांना बघायला गेलं तर शानदार गोलंदाजी शिवाभाऊ यांची सांगली जाते नाही की कोणाचा जन्म कोणाला काय जेवून गेला, परंतु आमचा नक्कीच ते माहीत नाही, परंतु आमचा नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला मात्र नक्कीच स्वराज्य देऊन गेला, आणि स्वराज्य देत असताना आपण या नक्कीच या पवित्र महाराष्ट्राच्या भूमीत आपण ही या खेळपट्टीवर ही प्रतियोगिता पाहतोय. आणि प्रतियोगिता पाहत असताना परत एकदा आपण पाहतोय की एक चतुर चालक गोलंदाज आपल्यासमोर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. कमबॅक करताना पहिल्या चेंडू तर खणखणीत चौकार केला होता, परंतु मात्र अग्निपरीक्षा घेतली जाते. ऑन साईडला प्रत्येक एकदा मॉल लाईव्ह नक्कीच शॉर्ट मिड विकेटच्या रिजनमध्ये त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की साई यांची मात्र शानदार क्षेत्ररक्षण तुरंत लगेच फटका पाहायला मिळाला होता, परंतु आपण पाहतोय की त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल धाव आणि सिंगल धाव येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 5 बिनबाद 5. परत एकदा जाऊ या मॅचकडे, कारण पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला चांगला फटका लॉंगनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल की या वेळीस मात्र नक्कीच आकाश यांच्या बॅटच्या माध्यमातून ही फटका पाहायला मिळाला होता, परंतु मात्र एक सिंगल धाववरती संतुष्ट राहावं लागते. या ठिकाणी षटक संपते, पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 6. राजूर बहुला या संघाची धीमी सुरुवात, परंतु धीमी सुरुवात देत असताना आपण पाहतोय की एक चान्स बनला होता एसटीच्या पाठीमागे, जो मात्र हिट आउट झाला होता की नाही, परंतु आपण अपील तर केली गेली होती, परंतु मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान तर झालं नाही. अजूनही सलामी जोडी श्याम आणि आकाश ही राजूर बहुला या संघाकडून मैदानाच्या आत पाहायला मिळते. अजूनही आपण पाहतोय की समीकरण जे पाहायला मिळते या ठिकाणी 24 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी, परंतु जोपर्यंत मात्र श्याम आणि आकाश यांची जर पार्टनरशिप जमली तर नक्कीच त्यांच्याकडे क्षमता आहे सामना फिरवण्याची, परंतु आपण पाहतोय की एक चतुर चालक गोलंदाजी केली देखील जाते दुगाव या संघाकडनं. प्रत्येकदा येते एक अनुभवी गोलंदाजी करण्यासाठी सचिन.
जेव्हा क्रिकेटच्या मैदानात आपण क्रिकेट खेळण्यासाठी जाते तेव्हा मित्रांनो नक्कीच आपल्याला एक धडधड तर होते, प्रत्येकाला विजयी हवासा वाटते, परंतु त्या पद्धतीने आपल्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी करणे अनिवार्य राहते. आपल्या संघाकडे जर गोलंदाज चांगले असतील, फलंदाजीच्या जर 4 एके हुकमी चांगले असतील आणि क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल, कॅचिंग पोझिशन, तर नक्कीच आपण कोणत्या पण संघाला मात्र नक्कीच आपण मात देऊ शकतो. पण त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच रोखलं गेलं होतं आणि रोखत असताना आपण पाहते प्रत्येक स्ट्राईकला आकाश 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या त्या मिस्टर शिवा यांनी. आता मात्र सचिन येतोय पर एकदा राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी, कारण पॉवर प्लेचे दुसरं षटक. क्लॉज किपिंग लॉपॉल टॉस तडव्यांच्या गलीमध्ये खेळला होता त्या ठिकाणी, परंतु नो बॉलचा कॉल येतोय आणि नो बॉलचा इशारा आल्यानंतर आपण पाहतो की फ्री हिटच्या संधी तर निर्माण झाली. या ठिकाणी सांगली जाते ना की डोळे उघडून पाहणे, हा चेंडू असेल फ्री हिट. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय एक विस्फोटक फलंदाज, त्यांना मात्र ही नक्कीच संधी प्राप्त झाली मोठे फटके मारण्याची. आणि तो मात्र फलंदाज स्ट्राईकला आल्यानंतर पाहतोय की कोणत्या पद्धतीने मात्र चेंडू या खेळपट्टीवर हाताळला जाईल सचिन यांच्याकडनं. स्ट्राईकला येतोय श्याम. सांगतात ना कि अगर आपके पास आत्मविश्वास और क्षमता है तो आप एक बेहतर दुनिया का निर्माण कर सकते हैं. यहाँ तो एक बेहतरीन गेंदबाजी होनी चाहिए जिस तरह से वो शिवा ने गेंदबाजी की थी. पुढील चेंडू परत एकदा आपण पाहतोय सचिन फ्री हिटचा नक्कीच फायदा उठवला जाईल की नाही या ठिकाणी. मात्र नक्कीच संधी गमावलेली दिसते, रनआउटची संधी निर्माण झाली त्या ठिकाणी, परंतु मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. मात्र बाईच्या स्वरूपात आपण पाहू शकाल की 1 धाव काढली जाते आणि 1 धाव काढत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते 9. बिनबाद 9. सुरुवात तर चांगली आहे कासवाच्या गतीने, परंतु मात्र जोपर्यंत विकेट पडत नाही तोपर्यंत मात्र जसे जसे षटक घटत चालतील तसे तसे मात्र नक्कीच प्रतिकार हल्लाबॉल केला जाईल. आणि हल्लाबॉल करत असताना आपण पाहतोय प्रत्येकदा स्ट्राईकला येतोय. मात्र नेक्स्ट बॅटर आपण पाहू शकाल की सलामीवीर फलंदाज आकाश. प्रत्येकदा चांगला फटका मारलाय त्या ठिकाणी, ऑफ साईडला खेळला होता. एक चहलकदमी करत असताना एक सिंगल धाव खाली जाते. लगातार जर 3 षटकार मारले, लगातार 3 चौकार मारले, लगातार 3 विकेट जर काढले गेले तर नक्कीच कार्तिक आणि प्रतीक या किराणे स्टॉलचे मालिक यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राइज आले. आणि परत दुसरे एक प्रवणी लागली या ठिकाणी, लगातार 3 षटकार मारा आणि 5 रुपये नक्कीच घेऊन जा सन्माननीय अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून. परंतु मात्र इथे मात्र कॅच सुटतोय, झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण पाहायला मिळते. सारखे फलंदाजाची जर कॅचेस सोडली तर नक्कीच आपल्याला नुकसान होऊ शकते दुगाव या संघाला, कारण एक महत्वपूर्ण विकेट आपल्या हातातून मात्र सटकते. आणि सटकत जात असताना आपण पाहतो की महत्वपूर्ण 2 धावा येत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते. थोडासा नाराजगी व्यक्त केली जाते. सुंदर झेल होता, मात्र कुठेतरी मैदानामध्ये आपलं पाऊल फिसललं होतं आणि फिसलत असताना कॅच ड्रॉप झाला होता. आणि कॅच ड्रॉप होत असताना आपण पाहू शकाल की जीवनदान मिळते या ठिकाणी श्याम यांना. यावेळेला दमदार फटका सीमापार जाईल का, पाठीमागे अमित येतोय, परंतु या ठिकाणी देखील सांगितले जाते ना अमित यांच्याकडून देखील कॅच झेल सुटतोय. आणि झेल सुटत असताना सचिन यांना साथ दिली जात नाही दुगाव या संघाकडनं. आतापर्यंत तर 2 कॅच पकडले असते तर महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाले असते, परंतु मात्र कॅच पकडा मॅच जिंका अशी कहावत असते क्रिकेटमध्ये मित्रांनो. कॅच जर सोडले गेले तर नक्कीच फलंदाज त्या ठिकाणी दुसरी गलती करत नाही. आणि सारखे फलंदाजाला देवनदान देणे म्हणजे नुकसानकारक होऊ शकते दुगाव या संघाला. डाऊन द ग्राउंड फटका लॉंगनच्या क्षेत्रामध्ये मारला होता. शॉर्ट लॉंगनला क्षेत्ररक्षण करण्याच्या प्रयत्नात मात्र अमित यांची शानदार क्षेत्ररक्षण. आता मात्र कुठल्याही प्रकारची मिस्टेक तर केली नाही, शानदार क्षेत्ररक्षण करत असताना नॉन स्ट्राईक एंडला थ्रो फेकला होता. थ्रो फेकत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. पार्टनरशिप तर जमते आणि पार्टनरशिप जमत असताना आता मात्र स्ट्राईक मिळते आकाश यांना. लगातार 3 विकेट जर काढले गेले तरी देखील 5 रुपयाचे कॅश प्राइज आले सन्माननीय अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून, अभिनंदन. परत एकदा शॉर्ट लॉंगनच्या क्षेत्रामध्ये मारलाय त्या ठिकाणी परत एकदा अमित येते, परंतु कुठल्याही प्रकारची मात्र गडबड न करता मात्र सफाईने चेंडूला फील्ड केले. आणि फील्ड करत असताना या ठिकाणी प्रत्येकदा सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धाव येत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. षटक संपते, 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 16. स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जातोय, खेळ थोडासा मित्रांनो थांबतोय. परत एकदा परवणी आली की लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि लगातार जर बघायला गेलं तर विकेट घेतली तरी 5 रुपयांची परवणी आली सन्माननीय अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून. परत एकदा आपण पुकारतो या ठिकाणी. तत्पुरते आपण पाहू शकाल की फॅमिली बॉईज रवळगाव चषक ही 2024ची स्पर्धा आपण पाहतोय.
पाहत असताना पर्व पहिले आणि पर्व पहिले होत असताना या प्रतियोगितेतील आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील आपल्याला हा चौथा सामना पाहायला मिळतोय. 39 धावांचा पाठलाग करत असताना मात्र एक मजबूत स्थिती पकडलेली दिसते राजूर बहुला या संघाने. पुढील सामना मित्रांनो असेल नाईकवाडी आणि साडगाव. कर्णधारांना विनंती असेल टॉचविन करून घेण्यासाठी मित्रांनो यायचे साडगाव कर्णधार, कारण या ठिकाणी जर बघायला गेलं तर नाईकवाडी या संघाचा कर्णधार उपस्थित आहे. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र मित्रांनो 16, अजूनही 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता लागते. सन्मान्य सुदान भाऊ भरसट हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच साडगाव आणि नाईकवाडी यांच्या दरम्यान मात्र नाणेफेकचं कौल होतंय या ठिकाणी. नॉकआउट सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. आपण पाहू शकाल की नक्कीच समीकरण बदलतंय. 2:20 त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी नाणेफेकचं कौल होतंय. साडगाव आणि नाईकवाडी यांच्या दरम्यान पाहायचं आहे की कोणाची बाजूने टॉस झुकतोय आणि झुकत असताना आपण पाहतोय की नाईकवाडी या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय नक्कीच येईल त्यांच्या मित्रांनो. तत्पूर्वी परत एकदा जाऊया आपण मैदानाकडे, कारण समीकरण बदलतंय. 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता लागते. अजूनही 10 विकेट्स आपल्या सुरक्षित जम्मूमध्ये तर आहेत, परंतु मात्र फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते. मयूर येतोय. शानदार तर फलंदाजी केली होती, परंतु अद्यापही कोणत्याही गोलंदाजाला विकेट तर मिळालं नाही, कारण सचिन भाऊ यांच्या गोलंदाजीवर 2 झेल सुटले होते. 2 झेल सुटल्यानंतर आपण पाहतो की प्रत्येक एकदा वापसी करत असताना विकेट मिळतील की नाही, परंतु आकाश स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला शाम. स्पीडअप घ्यायची आहे मित्रांनो, थोडीशी घाई करायची आहे आणि घाई करत असताना तेज हवा सुद्धा मैदानावर आहे आणि मैदानावर येत असताना आपण नक्कीच जीवाची काळजी घ्या. मात्र लेफ्ट आर्म, परंतु वाईटचा इशारा येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना या ठिकाणी वाईटचा इशारा दिलाय सन्माननीय सज्जन भाऊ बबले यांच्याकडून. वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र अतिरिक्त धावामध्ये भर पडते.
अशीच गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, कारण धावसंख्या जर बघायला गेलं तर 39 म्हणजेच मोठी तर धावसंख्या नसेल, परंतु आपल्याला टिचून गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक त्या पद्धतीने लाईन ठेवली होती त्याच पद्धतीने मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना मात्र नक्कीच प्रकाश यांना देखील मात्र समजू शकले नसल्याने मात्र ह्या ठिकाणी जर साम यांना जर स्ट्राईक जर दिली तर नक्कीच चांगलं होईल, कारण ऑफ साईडला जर बघायला गेलं तर आपण पाहतोय की एक चहलकदमी करत असताना एक इतके दुखेने जर धावसंख्या जर बनवली तर नक्कीच चांगलं होईल, परंतु मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते दुगाव या संघाकडनं. ऑन साईडला परत त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळला होता, पाठीमागे अमित फील्ड करतोय, परंतु गोल रनिंग बिटवीन द विकेट शानदार एक चित्तेची दौड लावून मात्र नक्कीच कुठल्याही प्रकारची मात्र संधी दिली जात नाही, आणि जात देत असताना आपण पाहतो की महत्वपूर्ण 2 धावा पाहायला मिळतात. दोन धावा तर आल्या होत्या, मिसफिल्ड कुठल्याही प्रकारची नव्हती, परंतु मात्र जो कॉल होता दुसऱ्या धाव घेण्याचा तो मात्र पूर्ण केला होता. तारीफ करावी लागेल या फलंदाजी, कारण आपण पाहतो की या ठिकाणी जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केले आणि महत्वपूर्ण 2 धावा राजूर बहुला या संघासाठी. प्रत्येकदा आपण पाहतो की नक्कीच शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. षटक संपतंय, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र नक्कीच मित्रांनो 20, 1 बाद 20 समीकरण बदलतंय. 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. काय किफायती गोलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र मयूर यांची. बघायला गेलं तर हे षटक महत्वपूर्ण असेल या ठिकाणी राजूर बहुला या संघासाठी. फॅमिली बॉय चषक रवळगाव 2024 स्पर्धा आपण पाहतोय पर्व पहिले आणि पहिले पाहत असताना या प्रतियोगितेतील आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील हा चौथा सामना या ठिकाणी पाहायला मिळते. समीकरण बदलते मित्रांनो. बघायला गेलं तर 12 चेंडू आणि 19 धावा अजूनही लागतात जिंकण्यासाठी राजूर बहुला या संघाला. जोपर्यंत साम आहे तोपर्यंत नक्कीच आजची नाव आहे, आणि नाव असल्याकारणे आपण पाहतोय की एक गोलंदाजीची जबाबदारी दिली गेली दुगाव या संघाकडनं कर्णधाराने. आपण पाहतोय की साई सुदर्शन येतोय प्रत्येकदा ओव्हर द विकेट राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी, कारण जिथे 18 चेंडूमध्ये 23 धावा लागत होत्या तिथे मात्र नक्कीच मयूर यांची तारीफ करावी लागेल. शानदार गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण 4 धावा खर्च केल्या, एक महत्वपूर्ण विकेट देखील काढली गेली, आणि विकेट काढत असताना मात्र जे समीकरण जे गणित आहे ते मात्र 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता लागते. या ठिकाणी राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी येते प्रत्येकदा साई सुदर्शन. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. साम यांची महत्वपूर्ण विकेट असेल. बॅटचा किनारा लागला होता, टॉपेज लागला होता, आणि टॉपेज लागत असताना आपण पाहतोय नक्कीच गल्लीमधून चेंडू सीमारे सापलीकडे जातोय. 4 रन, महत्वपूर्ण फटका. अजूनही 15 धावांची आवश्यकता. नक्कीच एक विकेट किपरने तर प्रयत्न केला होता, परंतु आपल्या शरीरापासून दूर असल्या कारण मात्र चेंडू तर अडवू शकला नाही फ्लाय स्लिपला. सेकंड विकेट किपर यांनी मात्र नक्कीच प्रयत्न तर केला होता, परंतु थोडासा चेंडूला उंचाई मिळाली होती. उसळी मिळत असताना मात्र सीमापर गेला होता. गलीमधून जात असताना मात्र अजूनही 15 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी, आणि 15 धावांची करत असताना आपण पाहतोय की नक्कीच साई सुदर्शन यांना चांगली षटक गोलंदाजी करावी लागेल, कारण हे महत्वपूर्ण षटक असेल दोन्ही संघासाठी. ह्या षटकात जेवढ्या धावा रोखल्या जातील तेवढ्या मात्र दोन्ही संघाला फायदा होऊ शकतो, परंतु मात्र जोपर्यंत श्रम आहे तोपर्यंत सांगणे कठीण आहे. सन्मान दिलाय यावेळेस देखील आपण पाहतोय की थोडासा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळला होता, त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट केली जाते, आणि स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहतो या ठिकाणी आता मात्र स्ट्राईक मिळते. प्रकाश समीकरण परत एकदा मित्रांनो बदलते. ह्या ठिकाणी 14 धावांची आवश्यकता. तीन षटकार लगातार जर मारले गेले तर नक्कीच 5 रुपयाचे कॅश प्राइज आहे अण्णाभाऊ शौरी यांच्याकडून. यावेळी प्रकाश यांना काही जमू दिले नाही, आणि जमून देत नसताना आपण पाहतोय की नक्कीच साम यांनी आपल्याकडे स्ट्राईक ठेवली गेली, आणि स्ट्राईक देत असताना आपण पाहतोय की नक्कीच प्रकाश यांना माघारी परतावं लागते रन आउटच्या स्वरूपात, आणि प्रकाश आल्यानंतर मात्र त्यांचे स्थान प्राप्त करण्यासाठी नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळते राजूर बहुला या संघाकडनं अर्जुन.
साई यांची नक्की तारीफ करावी लागेल. शानदार गोलंदाजी, कारण कुठल्याही प्रकारच्या अंडर प्रेशर न घेता मात्र राऊंड विकेटच्या मारा करत असताना कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय आणि कॉन्फिडन्स वाढत असताना मात्र नक्कीच शोल्डरचा वापर करत असताना श्याम आपले मात्र स्ट्राईक घेत असताना मात्र नक्कीच एक रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागलं होतं प्रकाश यांना. परंतु परत एकदा जाऊया मॅचकडे. कुठेतरी पाऊल रनअप चुकत असताना परत एकदा माघार येतोय, कारण थोडासा प्रेशर टाकला जाईल. प्रेशर टाकत असताना आपण पाहतो की देखील 39 धावांचा पाठलाग करत असताना महत्त्वपूर्ण 2 विकेट तर गेली. आकाश आणि प्रकाश फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी अर्जुन आणि श्याम यांची मात्र नक्कीच पावनखिंड लढवत असताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळी स्लो फुल टॉस चेंडू होता, नक्कीच आपल्या पॅडला टकल्यानंतर पॉईंटच्या रिजनमध्ये गेला होता. मिस फील्ड तर झाली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जात होता, परंतु आपण पाहतोय की नक्कीच नॉन स्ट्राईक अँडला कुठल्याही प्रकारचे नुकसान तर नाही. चपळाची चित्र इथे दाखवली होती, परंतु मात्र एक सिंगल धाववरती समाधान मानावं लागते आणि सिंगल धाव येत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती 26. 26 धावसंख्या, 2 बाद 26. नक्कीच काय किफायती सामना पाहायला मिळतो या ठिकाणी. सांगितलं जाते ना की अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादे का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना पूरा आसमान बाकी है. बघायचं की नक्कीच साम आणि अर्जुन यावेळेला वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर आपण पाहू शकाल की या ठिकाणी एक अतिरिक्त धावमध्ये तर भर पडते, परंतु खराब गोलंदाजी. नाईकवाडी आपला निर्णय कळवायचा आहे, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नाईकवाडी या संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी निर्णय घेतलाय आणि साडगाव या संघाला प्रथम मैदानामध्ये उतरावं लागेल. यावेळेला लंबा लॉकटेड शॉट करण्याच्या प्रयत्नात पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, परंतु मात्र हो यावेळेला देखील नक्कीच झेल सुटतोय. सोमाभाऊ यांच्याकडून झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा पाहायला मिळतात. बघायला गेलं तर सांगितलं जातं ना की कॅच पकडा मॅच जिंका, परंतु अशा वेळेस आपण पाहतोय की नक्कीच 2 किंवा 3 कॅचेस सुटलेले दिसतात दुगाव या संघाकडे. क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल आणि सुधारत असताना आपण पाहतोय की जेव्हा गोलंदाज आपली ऊर्जा वापरून गोलंदाजी करते त्यांची मात्र नक्कीच ऊर्जा वाया जाते आणि ऊर्जा जात असताना सचिन भाऊ यांच्याकडून मात्र नक्कीच त्यांना एक सात्वन दिलं जाते आणि सात्वन देत असताना परत एकदा साई षटक टाकण्याचा चेंडू पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. ऑन साईडला परत एकदा मिड विकेटच्या मध्ये मारला, त्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच एकदा पूर्ण केली जाते. शानदार क्षेत्ररक्षण, थ्रो येतोय विकेट किपर नॉन स्ट्राईक एंडला, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा महत्वपूर्ण 2 धावा आल्यानंतर मात्र षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. बघायला गेलं तर नक्कीच धाव संख्या या ठिकाणी पाहायला मिळेल ती 2 बाद 31. आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जातोय या ठिकाणी. सहा चेंडू आणि 8 धावा हे समीकरण. स्ट्राईकला येतोय श्याम, नॉन स्ट्राईकला अर्जुन. तर मित्रांनो या ठिकाणी जर पेनल्टी लागली नसती तर कुठेतरी 10च्या आसपास आपल्याला शेवटच्या षटकात धावसंख्या पाहायला मिळाली असती, परंतु आपण पाहतो की दोगाव या संघावरती 2 धावांची पेनल्टी लागली, कारण मात्र समीकरण बदलते. 6 चेंडूमध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. प्रत्येकदा मात्र मयूर येतोय. त्यांनी मात्र काही किफायती गोलंदाजी केली होती, 4 धावा खर्च केल्या होत्या आणि नक्कीच जिथं 18 चेंडूमध्ये 23 धावा लागत होत्या तिथं मात्र 12 चेंडूमध्ये 19 धावांचं समीकरण घडलं होतं, परंतु मात्र थोडंसं महागडं षटक पडलं ते मात्र साई यांचं, कारण एक त्यांच्या षटकावरती जर बघायला तर एक झेल सुद्धा सुटला होता आणि सुटत असताना आपण पाहतोय की 6 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. परत एकदा साम हा देखील सलामीवीर फलंदाज अजूनही आपल्या संघासाठी एक झुजताना संघर्ष करताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आत पहिला चेंडू या 5व्या षटकातील. यावेळेला लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये एक नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 रन.
की सांगितलं जायचं नाही क्रिकेटमध्ये की जे बॅटच्या अंदरून तर किनारा लागला होता, परंतु यष्टीच्या मागे मात्र जे कार्य होतं ते मात्र कार्य आपल्याला एक चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं नाही. त्याचा फायदा मिळतोय तो मात्र राजूर बहुला या संघाला. कारण सामसारख्या फलंदाजाची विकेट सोडणे म्हणजेच नक्कीच आपल्या संघाला नुकसान होऊ शकते आणि ते नुकसान बघायला पाहायला मिळते या मैदानाच्या आत. मयूर यांच्या आहे विकेट टेकर तर गोलंदाजी आहे. शानदार गोलंदाजी केली होती मयूर भावनी यांनी, परंतु त्यांना साथ दिली जात नाही ती क्षेत्ररक्षकांकडून. आता समीकरण परत एकदा पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 4 धावा. जिथे मात्र 6 चेंडूमध्ये 8 धावा लागत होत्या तिथे मात्र नक्कीच एक टॉपेज लागला होता. प्रत्येकदा त्याच मागे सरकून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र थोडासा नियंत्रण तर चांगला आहे. जी लेंथ आहे ती मात्र नक्कीच बरकरार ठेवली गेलेली दिसते मयूर यांच्याकडून. शानदार गोलंदाजी. लगातार 3 विकेट काढा किंवा काहीतरी चमत्कार करावा लागेल ह्या षटकामध्ये. लगातार 3 विकेट जर काढले गेले तर नक्कीच 5 रुपयाचे कॅश प्राईज आहे ह्या ठिकाणी सन्माननीय अण्णाभाऊ सवरे यांच्याकडून. परंतु मात्र प्रयत्न चालू आहे तो मात्र मिस्टर मयूर यांच्याकडून. परत एकदा एक आपल्या शरीराला तर टच झाला होता, परंतु टच होत असताना आपण एक धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र आपण पाहतोय की डेकीचे एक रोखले गेले आणि रोखलं तर नाही, परंतु मात्र या ठिकाणी एक सिंगल धाव काढली जाते आणि सिंगल धाव काढत असताना आपण पाहू शकाल की समीकरण परत एकदा बदलते. परत एकदा अर्जुन स्ट्राईकला येतोय. तीन चेंडू 3 धावा हे समीकरण पाहायला मिळते. अर्जुन येतोय स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय श्याम. एक चोरशीची लढत रंगतदार बघायला गेलं तर अशाच पहिल्याच दिवशी मात्र पॉल फायनलच्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर नक्कीच आपण पाहू शकाल की ऑजर आणि गणेशगाव यांच्यात सामना झाला होता. त्या सामन्यात मात्र जिथे मात्र 1 चेंडू आणि 3 धाव लागत असताना मात्र तो सामना 2 धावांनी जिंकला होता. निर्धाव चेंडू टाकला होता. तीच परिस्थिती कंपल्सरी चेसिंग राहील या सामन्यात. परत एकदा थर्ड मॅनच्या रिजनमध्ये अर्जुन यांच्या बॅटच्या माध्यमातून मात्र विनिंग शॉट पाहायला मिळतोय की नाही, परंतु मात्र चेंडू थांबतोय आणि चेंडू थांबत असल्या कारणाने मात्र लगेच गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना त्या ठिकाणी पाहू शकाल की 2 धावा महत्वपूर्ण जोडल्या गेल्यात राजूर बहुला या संघासाठी. उपयोगी फटका तर होता, परंतु आपण पाहतोय की थोडासा गल्लीमध्ये थर्ड मॅनच्या रिजनमध्ये खाली क्षेत्र होतं आणि खाली क्षेत्र होत असल्या कारणाने मात्र नक्कीच मयूर यांच्या प्रयत्न तर चालू आहे, परंतु शानदार फलंदाजी शानदार गोलंदाजी पाहायला मिळते आणि मिळत असताना ह्या सामन्यामध्ये अजूनही 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता लागते राजूर बहुला या संघाला. दोन्ही चेंडूवरती विकेट काढले जाईल का, परंतु कंपल्सरी चेसिंग असल्या कारण आपण पाहतोय की नक्कीच कोणाच्या बाजूने हा सामना जिंकतोय. कारण कोणाच्या बाजूने नसीब आज असेल, भाग्य कोणाच्या बाजूने असेल. कारण दोन्ही संघाची तुलना केली तर दोन्ही संघ मजबूत आहे, परंतु टर्निंग पॉईंट जर बघायला गेलं तर नक्कीच सामसारख्या फलंदाजाचे विकेट सोडणे म्हणजे नुकसानकारक ठरतंय दुगाव या संघाला. यावेळेला चांगला फटका डाऊन द ग्राउंड सिद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. लॉंगनच्या वरती बिग षटकार पाहायला मिळतोय अर्जुन यांच्या बॅटच्या माध्यमातून आणि बिग षटकार मारत असताना आपण पाहू शकाल की हा 8 विकेट्सने सामना जिंकलाय राजूर बहुला या संघाने आणि 8 विकेट्सने प्रभावाच्या समोर जावं लागतंय ते मात्र दुगाव या संघाला. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच पुढील सामना नायकवाडी आणि साडगाव. नायकवाडी या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्णय घेत असताना मात्र साडगाव या संघाला प्रथम मैदानाच्या आत उतरावं लागेल. त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकाल की या ठिकाणी श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही आपण प्रतियोगिता पाहतोय. शानदार असं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते, परंतु मात्र मित्रांनो 15 मिनिटाचा ब्रेक राहील, लंच ब्रेक राहील आणि लंच ब्रेक असल्या कारण आपण मात्र या ठिकाणी 3 वाजता आपण परत एकदा उपस्थित राहू.